ठाकरवाडी आदिवासी म्युझियम. हॅलो हॅलो. फायनली येस. जाऊया इकडे. हो चला. वा, बाप्पांचं दर्शन घेऊयात आले. हो. सुंदर मूर्ती आहे हो. आणि घरगुती गणपती आहे, मोठा असा. मोठा. हा, हा आमचा यावर्षी छोटा आहे. ही छोटी मूर्ती आहे हो. का? म्हणजे मग मोठी केवढी असते? मोठी तिथपर्यंत असते. अरे बापरे. अरे ही मुंबई पुण्यामध्ये मंडळांच्या मूर्ती एवढ्या मोठ्या असतात. आमची घरातली मूर्ती आहे आणि फार छोटी आहे. यावर्षी छोटी झाली. सगळेजण म्हणतात फार छोटी केलं, फार छोटी केलं. अरे बापरे, छोटी मूर्ती एवढी आहे. डेकोरेशन तर काय बोलायला नको, कारण तुमचंच तो बाज आहे तुमचं. कोकणामध्ये ही मजा असते, घरच्या गणपतींना जे आवडीने डेकोरेशन जे होतं ना. हे आता एवढं डेकोरेशन मी 8 दिवसाचं याने केलं. 8-10 दिवस आम्ही याच्यामध्ये डे नाईट काम करून हे सगळं केलेलं आहे. आणि हे देवघर फिक्स असेल ना आपलं? हो. हा हे असेल ना फिक्स? काय Fix म्हणतात आहे, ओटा का fix. काय? ओटा. ओटा फिक्स असेल ना? ओटा फिक्स आहे. देवाची रूम सेपरेट आहे, सगळं सेपरेट. बाहेर आमचंच आहे. नमस्कार, माझं नाव कृष्णा मजगे आहे आणि आपण आज पिंगोळीवरती आहात आणि पिंगोळीवरती आमचं एक छोटंसं म्युझियम आहे. सो बेसिकली हे जे म्युझियम आहे आमचं, हे ठाकर कम्युनिटीच्या आर्ट फॉर्मचं म्युझियम आहे, म्हणजे सगळ्या लोककलांचं म्युझियम आहे. ह्या आमच्या 12 लोककला आज इथे आपल्याला पाहायला मिळतात, ज्या एकाच कम्युनिटीकडे आहेत आणि सगळे आम्ही आदिवासी समाजाशी बिलॉंग करतो. आम्ही सगळे लोककलाकार हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर म्हणून पूर्वी काम करायचो. कालांतराने गुप्तहेरीचं प्रमाण कमी झालं आणि मग आम्ही ह्याच लोककला लोकांच्या दारोदारी जाऊन सादर करायला लागलो आणि त्याच्यातनंच आम्ही आमची पुनर्जीविका भरत होतो. आता ह्याचं जे छत्रपती शिवाजी महाराजांपासून हे चालत आलं आहे, तसं बघायला गेलं तर आमच्या 6 जनरेशन्स आम्हाला माहिती आहेत आणि आमच्या ह्या 6 जनरेशनपासून आम्ही हेच काम करत आलेलो आहोत. आता माझ्या माहितीप्रमाणे माझे आजोबा, माझे बाबा आणि आम्ही आता तिघेही करतो. म्हणजे आजोबांचं कार्य बघितलं आहे, त्याच्यानंतर बाबांचं बघितलं आणि बाबांनंतर आम्ही आता करतो आहे. हे सगळं आमचं आता काम चालू आहे. मी लहान होतो त्यावेळी आम्हाला ह्या कला कोणी शिकवल्या नाहीत बाबांनी, म्हणजे पर्टिक्युलर बस कला शिकायला बस असं कधी सांगितलं नाही, कारण घरामध्ये 24 तास ह्या कलेचंच वातावरण असायचं. बाबा प्रॅक्टिस करायचे, ते बाबांसोबत ऑटोमॅटिकली जाऊन बसणं व्हायचं आणि ते शिकलं. ह्या सगळ्यांमध्ये मला चित्र काढायची खूप आवड होती. त्यामुळे बाबांना कन्व्हिन्स करून मी म्हटलं की पप्पा मला ड्रॉइंगच्या कॉलेजमध्ये जायचं आहे. मला कॉलेजेस कुठली होती किंवा कुठलं शिक्षण आहे ते काहीच माहिती नव्हतं. मला फक्त ही लोककला किंवा हे सगळं सांभाळायचं आहे आणि ह्याच्यातून पुढे काहीतरी करायचं आहे, याच्यासाठी ड्रॉइंगच्या कॉलेजला जायचं होतं. तर 12वीला बाबांना कळालं की जे स्कूल ऑफ आर्ट नावाचं कुठलं तरी एक कॉलेज आहे जे गव्हर्नमेंटचं आहे आणि त्याच्यात मी शिकू शकतो. त्याच्या आधी सावंतवाडीला त्यांची एक जेच्या अंडर येणारं एक कॉलेज आर्ट कॉलेज आहे, तिथे आम्ही चौकशी केलं. त्यावेळी 2005मध्ये तिथे त्याची वर्षाची फीज होती 16,000 रुपये. मी विसरू शकत नाही ह्या फीज. इथल्या कॉलेजची फी होती 16,000 रुपये. बाबा म्हणाला आपल्याला काय वर्षाला इतकी फी भरणं शक्य नाही, 16,000. त्यामुळे तू गव्हर्नमेंट कॉलेज कुठलं येतं ते बघ, आणि ते होतं जे स्कूल ऑफ आर्ट. आणि तिथे गेलो मी. मुंबईमध्ये आमचं कोण नव्हतं, माझे काका होते. 2 महिने अगोदर गेलो मी तिथे, कारण कसं असतं कॉलेज काय आहे काय नाही आहे, तिथे एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. ती काय असते ते काय माहिती नव्हतं. ते गेलो, ते तिथे शिकलो. इथले एक माझे सर होते ज्यांनी PhD केलेली चित्रकथी या विषयावरती, आणि लकीली ते त्या कॉलेजचे प्राध्यापक होते, नांदुस्कर सर.
त्या सरांनी मला 2 महिने शिकवलं. त्यांचे उपकार कधी विसरू शकत नाही, कारण त्यांनी शिकवलं आणि त्याच्यातनं मी पुढे एंट्रन्स एक्झाम दिली आणि जे मध्ये एंट्रन्स एक्झाम दिली आणि त्याच्यामध्ये लकीली माझा नंबर लागला आणि मग पुढचं शिक्षण जे मध्ये झालं. त्याच्यानंतर थोडंसं आर्ट डिरेक्शनमध्ये मला जास्त इंटरेस्ट असल्यामुळे फिल्म इंडस्ट्रीमध्ये मी थोडा असा वळालो आणि तिकडे वळाल्यानंतर ते बऱ्याच फिल्म्स केल्या ॲज अन आर्ट डिरेक्टर, प्रोडक्शन डिझायनर म्हणून. बऱ्याच TVC ॲड फिल्म्स केल्या, सेलिब्रिटी फोटोशूट्स किंवा प्रोडक्ट फोटोशूट, असे फुल फोटोशूट्स, अशा वेगवेगळ्या फोटोशूटचे पण सेट कन्स्ट्रक्शनचं काम मी केलं आणि त्याचं डिझायनिंगचं काम केलं. आणि बऱ्याच वेळासाठी तिथे थोडा मी अडकलो, कारण मुंबईमध्ये राहणं याच्यासाठी पैसा खूप महत्त्वाचा असतो आणि ते पैसे कमवायच्या नादामध्ये मुंबईमध्ये अडकून राहिलो आणि हे मागे काय राहिलं ते थोडंसं डिले होत गेलं माझ्याकडनं. आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन आलं 2020 मध्ये. 2008 आमच्या म्युझियमची स्थापना झालेली इथे बेसिक लेवलला आणि रोड कटिंगमध्ये आमचं ते म्युझियम कट झालं. समोरच्या रस्त्याच्या बाजूला आपलं म्युझियम होतं आणि ते रोड कटिंगमध्ये कट झालं. त्यामुळे ती इमारत मधलं सगळं सामान मागे शिफ्ट करायची वेळ आली. त्यामुळे इथे पुन्हा नवीन इमारत बांधली आणि ते सामान शिफ्ट झाल्यानंतर त्याचं रिनोव्हेशन करायला मी 8 दिवसासाठी आलेलो. शूट कुठल्याही पाईपलाईनमध्ये नव्हतं, काही शूटच्या डेट्स नव्हत्या. शूटच्या डेट्स होत्या त्या 1 महिना पुढच्या होत्या, 15 दिवसापुढच्या. त्यामुळे मी आलेलो इथे आणि म्हटलं आता रेनोव्हेट करणं, भावाने कन्व्हिन्स केलेलं 8 दिवसासाठी ये, तू रेनोव्हेट कर थोडंसं तुझ्या आयडियाप्रमाणे, नंतरचं मी बघतो. आणि इथे मी आलो 15 मार्चला आणि 20 मार्चला लॉकडाऊन लागलं. आणि त्या लॉकडाऊनमध्ये तो पूर्ण जो वेळ मिळाला त्याच्यात मी इथे अडकलो आणि हे सगळं आज तुम्ही पाहताय. लॉकडाऊनची कृपा म्हणायला हरकत नाही. त्या लॉकडाऊनमध्ये हे सगळं उभं राहिलं आणि याच्यामध्ये मन इतकं रमलं की मला डिसिजन घेणं एक भाग होतं, आयदर हे किंवा फिल्म, या दोघांमध्ये एक डिसिजन घेणं भाग होतं. त्याच्यामध्ये मी आमच्या कलेची लेगेसी निवडली. म्हटलं पैसा कमवू आपण पुढे जाऊन बराच, पण ही कला जोपासणं आणि हे सगळं पुढे नेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हे सगळं उभं केलं आणि आज मी हे ठाकरवाडी म्युझियम चालवतोय. ही पण जागा आपलीच आहे. इथे तू काय करत प्लॅन करणार? ते हे करणार, स्टॉल करणार आहे. अच्छा, काही प्रोडक्ट्स बनवून ठेवायचं प्लॅन करणार. अच्छा, चला जाणून घेऊयात शिवकालीन गुप्त भाषा. ठाकर आदिवासी घर. वाह, रामा खुंटी तो कळ्या, सीता गुंफी ते माळा, सीता स्वयंवर. वाह वाह वाह, क्या बात है. वाह, भारी आहे रे सगळं. आपल्या प्रत्येक मंदिरात असतो ना आपल्या इकडच्या मंदिरात द्वारपाल जे द्वारपाल, त्याच्यातलं एक आहे. आणि लाकडी असेल पूर्ण लाकडाचं, पूर्ण लाकडाचं. या बाजूला आमचे आदिवासींचे देवदेवता बघायला मिळतात. आमच्या देवदेवतांचे टाक काहीसे असे असतात, वरती लावलेले आहेत. वा, खाली आमच्या पळडी आहे. ही पळडी आमच्या कम्युनिटीतल्या ज्या बायका असायच्या, सुहासिन बायका, त्या आपल्या डोकीवरती घेऊन लोकांच्या दारोदारी जायच्या आणि आपली कला सादर करून त्याच्यातनं आपलं पोट भरायचं. हा हिरवा देव आहे आमचा. अच्छा, मोराचा पिसारा आहे, त्याला हिरव्या बांगड्या आणि हिरवा खण आहे. कुणाची नजर काढणं, कुणाचं औक्षण करणं, या सगळ्यासाठी याचा वापर केला जायचा. म्हणून तो हिरोबा आहे. हा, म्हणून तो हिरोबा आहे. बा म्हणजे वडील बा अशा अर्थी पण असेल ना, विठोबा, हिरोबा. हो, अशा पद्धतीने. मला हे पण इंटरेस्टिंग वाटलं, ते कणे रांगोळीला कणे म्हणाले आपण ना. हो, कणे रांगोळी हा आपला ट्रेडिशनल शब्द आहे ना, कणे. कणे मागची छान ही मातीची भिंत आपण दाखवलेली आहे, मधोमध खोरण आहे. आणि आपल्याला सगळ्यांना वारली आर्ट सगळ्यांना माहिती असेल,
फेमस आहे ते, पण कम्पेअर टू वारली आर्ट असं हे आपलं कोकणातलं वॉल आर्ट आहे. जसं वारली आर्ट देखील वॉल आर्ट आहे, त्याला जी कणे रांगोळी असं आपण म्हणतो. त्याच्यातही डिझाईन पार्ट्स आहेत, पण त्याच्याकडे असं डिझाईन्स म्हणून अजूनपर्यंत कोण बघत नाही, पण त्याच्यामध्ये बरेच फॉर्म आहेत डिझाईन्स. त्यामुळे आम्हाला जिथे जिथे शक्य तिथे आम्ही तिथे ते रेखाटले. जनरली असं लोकांना ते सरसकट वारली असं वाटतं, वारली असं वाटतं. तो फरक आहे. हो, तो फरक आहे. हे आपलं कोकणातलं वॉल आर्ट आहे. पांगुळ बैल, वा वा, लहानपणी घेऊन गेलास तुम्हाला बालपणात. आम्ही नंदीबैल वगैरे म्हणायचो तेच ते. फक्त आमच्याकडे काय आहे, पांगुळ आडनावाची लोक हा आर्ट फॉर्म प्रेझेंट करतात, त्यामुळे पांगळांचा बैल म्हणून पांगुळ बैल असं याला संबोधलं जातं. तर बेसिकली ह्या आर्ट फॉर्म मध्ये ढोलकी असते, तमाशातली ढोलकी नाही, जी ही काठीच्या साह्याने वाजवली जाते. एक वेगळी ढोलकी हे इन्स्ट्रुमेंट आहे याचं. त्या बाजूला एक नेवरी नावाचं एक इन्स्ट्रुमेंट आहे. सो नेवरी आपल्या फिंगर्स मध्ये टाकतात आणि असं हात शेक करून ती वाजवली जाते. अच्छा, पण हे सगळं ओरिजिनल असेल ना? हो हो, सगळं जुनं आहे, रेप्लिका वगैरे काही नाही. बघ ना, हे जे उपलान पांगुळ बैलाचा साज, हा पांगुळ बैलाच्या पाठीवर जे आपल्याला घातलेलं पाहायला मिळतं, तो सगळा त्याचा साज आहे. ज्यामध्ये प्रत्येक गोष्ट कशासाठी असते ते सगळं आहे. भाशिंग आहे, त्याच्या डोकीवरती लागतं. कुचा, याला मोराचा पिसार आहे, याला कुचा असं म्हणतो. अच्छा, तो वेगळा ना, हा वेगळा, याला कुचा म्हणतो. तो त्याच्या पाठीवरती लावतो. अच्छा. आणि वेगवेगळी ही मोरकी आहे, मोरकी त्याच्या तोंडावरती लावतात ती. अच्छा. आता मोरकीमध्ये जर आपण इन डिटेल जर पाहायला गेलो तर त्यावेळीची गरिबी दिसते आपल्याला. सो त्यावेळी जो आपला घड्याळाचा ॲल्युमिनियमचा बेल्ट आहे, तो त्यांनी दागिना म्हणून घातलेला आहे. अच्छा. त्या आर्टिस्टने वाटेत जे काही पडेल त्याला वाटलं ते छान आहे. हा बेल्ट आहे बघा, त्या आर्टिस्टने तो बेल्ट ऍज अ दागिना म्हणून, बैलाचा दागिना म्हणून त्याचा वापर केला. जे वाटेत प्रवासात मिळेल ते जे काय आहे, म्हणजे अशा सगळ्या गोष्टींचा दागिना, कवड्या आहेत, घुंगरू आहेत, असं सगळं करून ते बैल सजवायचे. हा जो हे साज जे उपलान आहे हे किती वर्ष जुनं आहे रे? हा सगळा जो साज आहे एका बैलाचा साज आहे आणि हा अराउंड 120 वर्ष जुना आहे. बापरे. आमचे एक कलाकार होते, त्या कलाकार ज्यावेळी ते मृत्यू झाले त्याच्यानंतर त्यांच्या बायकोने, पत्नीने माझ्या बाबांना तो दिला आणि सांगितलं याच्यानंतर याची निगा कोण राखेल तर तूच, तुझ्याशिवाय याची कोण निगा राखू शकत नाही, त्यामुळे तुझ्याकडे हे जास्त सेफ राहील, त्यामुळे हे सगळं आता तुझ्याकडे ठेव. अशा पद्धतीने ते आमच्याकडे आलं आणि मग आम्ही त्याचा आता त्यांची आठवण सगळी इथे आम्ही म्युझियम मध्ये आमच्या ठेवलेली आहे. त्याची महती, किंमत, महत्व काय म्हणतात ते सगळं ते जाणकारच जाणे. कोकणाबद्दल सांगूचं म्हटलं तर कोकण म्हणजे मुंबईमध्ये आपण जे असतो ते घड्याच्या काट्यावरती धावचं लागतं आपल्या. मुंबईमध्ये जितकीही कामं केलं ती सकाळी रात्रंदिवस, डे नाईट, झोप नाही, काय नाही, आंघोळ नाही, काय नाही, याच्या सगळं आपल्या कामं करूची लागली. काही कामं मी अशी केलेत, मी डे केला, नाईट केली, पुन्हा डे केला, पुन्हा नाईट केली, इतका हेक्टिक होऊन ती कामं केली. पण गावाची ओढ होतीच, गावी कधी यायला मिळत नव्हतं, वेकेशन्समध्ये यायला मिळत होतं, पण ती गावाच्या ओढीमुळे इथे खेचून आलो. पण कोकणामध्ये जी लाईफस्टाईल आहे ती मुंबईच्या लाईफस्टाईलपेक्षा खूप वेगळी आहे, खूप रिलॅक्स आहे, सुशेगात आपण जे म्हणतो सुशेगात लाईफस्टाईल आहे, निसर्ग आहे इथे. मुंबईमध्ये आपण आज जर जगायला गेलो तर मॅक्स टू मॅक्स 50 वर्ष जगणार आपण तिथे राहिलो होतं, पण कोकणात येऊन राहिलो तर ते 5 वर्ष जास्त 100% वाढतील आपली 5-10 वर्ष. निसर्गाशी प्रेम, निसर्गाशी कनेक्ट व्हायला इथे कोकणामध्ये मिळतं. कला आणि निसर्ग कोकणामध्ये इतकं भरभरून पडलेलं आहे की त्याला तुम्ही जर एकदा त्याच्याशी कनेक्ट झालात तर तिथून तुम्ही सुटूच शकत नाही. कोकण हे खूप कलाप्रेमाने भरलेलं आहे आणि निसर्गाने भरलेलं आहे. पुढचा आर्ट फॉर्म आपला गोंधळ आहे. गोंधळ माहिती असेल? हो. फक्त आमचा ठाकरांचा जो गोंधळ आहे हा थोडासा वेगळा आहे कम्पेअर बाकीचे गोंधळ आपण पाहतो. सो ठाकरांच्या गोंधळामध्ये ठाकरांचा गोंधळ मांडायची पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि ती स्टोरी टेलिंग करायची पद्धत थोडी वेगळी आहे. दुसऱ्या याच्यामध्ये एक सांकेतिक भाषेचा वापर केला जातो. बेसिकली सांकेतिक भाषा म्हणजे साईन लँग्वेज, याचा वापर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गुप्तहेरीसाठी करायचो.
पण कालांतराने गुप्तहेरी कमी झाली, त्यामुळे त्याच भाषेचा वापर आमच्या लोकांनी एंटरटेन म्हणून ह्या कला प्रकारामध्ये इन्व्हॉल्व केला. तो अशा पद्धतीने दोन कलाकार समोरासमोर उभे राहायचे. कुणाचेही गुणगान गाणारं जर आपल्याला गायचं असेल, म्हणजे बरेचदा कसं होतं, आपल्या वडिलांचं किंवा जे मृत्यू झालेली लोक आहेत त्यांचं गुणगान गाणारं गाणं गाऊन दाखवायचं. त्यावेळी एखादा माणूस उठून कानामध्ये त्यांचं नाव सांगायचं. मग समोरचा कलाकार आपल्या हाताच्या खाणाखुणा करून समोरच्या आपल्या साथीदाराला सांगायचा. समोरचा साथीदार तिथून अचूक ओळखून ते गुणगान गाणारं पूर्ण गाणं गायचं. त्याला कुळ वाचणं असं म्हणतात. कुळ वाचणं, ते नाव वाचणं किंवा कुळ वाचणं असं म्हणतात. आणि ते अशा पद्धतीने सादर केलं जातं. आता ही ती दिवटी आहे, मशाल आपण म्हणू शकतो, पण आमच्याकडे दिवटी गोंधळातली प्रमुख दिवटी, देवाची दिवटी. सो ही 4 जनरेशन पूर्वीची आहे. अच्छा, ही आता जी आहे ती आहे ती. अच्छा, आपण गेस करू शकतो तिला किती वर्ष झाले. 4 जनरेशन, 4थ्या जनरेशनचा मुलगा 12 वर्षाचा आहे. पण हे पण तुमच्या समाजाच्या अंडरच होतं? हो, या आमच्या समाजाच्या टोटल आदिवासी समाजाशी आम्ही बिलॉंग करतो आणि याच्या 12 आर्ट फॉर्म्स आहेत. अच्छा. आणि आपण जर स्टडी केला, अभ्यास केला, तर जगाच्या पाठीवरची ही एकमात्र कम्युनिटी असेल ज्याच्याकडे इतक्या लोककला आपल्याला एकत्रित पाहायला मिळते. अजून दुसरी कुठलीही कम्युनिटी नाही ज्याच्याकडे 12 लोककला एकत्रित आहे. पोतराज, नेक्स्ट आर्ट फॉर्म आपला पोतराज. सो याला आम्ही पोत असं म्हणतो जास्त. ते पोत. सो पोत म्हणजे हा जो देवारा आपण पाहतोय, त्या देवाऱ्यामध्ये एक पोत आहे, या म्हणजे एक मशाल काइंड ऑफ आहे, त्याला आम्ही पोत म्हणतो. अच्छा. म्हणून या आर्ट फॉर्मला पोत असं म्हटलं जातं. सो असा देवारा असतो, त्याच्यामध्ये एक दैवतेची मूर्ती असते. आणि हा जो आपण सगळ्यात पहिला बघितला मोराचा पिसारा आहे, हिरोबा. सो हा हिरोबा अशा पद्धतीचं त्याच्यात असतं. हे सगळं घेऊन कलाकार आपल्या काखेला लावून लोकांच्या दारोदारी फिरतो. प्रत्येक दरवाजामध्ये जायचं, हा देवारा समोर ठेवायचा. मग घरातील सुवासिनबाई यायची, त्याची पूजा करायची. त्याच्यानंतर कलाकार ही पोत घेऊन आपल्या अंगावरती फिरवून, आपल्या अंगाला आगीचे चटके देऊन आपला आर्ट फॉर्म प्रेझेंट करायचा. आणि त्याच्यातनं मग काय जो काय उदरनिर्वाह व्हायचा, जे काही पैसे मिळायचे, त्याच्यातनं आपलं पोट भरायचं. हा पोत. त्याच्या खाली आहे आपल्याला पोवाडा, हा आर्ट फॉर्म बघायला मिळतो. सो पोवाडा आपण ऐकले असतील, ते पोवाडे शाहिरी पोवाडे, वरच्या पट्ट्यातले उंच आवाजामध्ये गायले जाणारे पोवाडे. फक्त आमचा पोवाडा त्याच्या विरुद्ध आहे, आमचा बैठकीचा पोवाडा. अच्छा. नॉर्मली पोवाडे उभं राहून गायले जातात, आमचा पोवाडा हा बसून गायला जातो. आणि पोवाडा गायन करताना हे सगळ्यात पहिलं गणेश स्तवन केलं जातं. त्यामुळे गणपतीचं पान कंटिन्युअस त्याच्या समोर असतो. हे जे गणपतीचं पान आहे हे अराउंड 350 वर्ष जुनं आहे. हे हो, म्हणजे हे आता पुण्यात जे आहे आपल्या ते. हो, हेच. आणि हे सगळं नॅचरल रंगाने त्यावेळी रंगवलेलं आहे. ऑफकोर्स 350 वर्षापूर्वी कलर्स नव्हते, हे नैसर्गिक रंग आहेत सगळे आणि त्या पद्धतीने रंगवलेलं आहे. पण बघ ना, त्याचं टेक्स्चर जे आहे किंवा तो जो रंग आहे तो आता ठरवणं शक्य, ठरवणं हे मधला कुठला तरी सटल रंग आहे, तो वेगळा आहे. जास्त चांगला पोस्टर रेड पण नाही आहे ना, तो असा रेड. आता जो आपण मार्केटमध्ये जो रंग पाहतो तो तसा नाही आहे, थोडासा वेगळा रंग आहे. म्हणजे आता आपण सरसकट लाल असं जो म्हणतो तसं म्हणून चालणार नाही. गणपतीचं पान. अच्छा, हे लोककला पोवाडा. ह्या पोवाड्यामध्ये आमच्या सगळ्या लोककला सादर करताना सगळ्यात पहिलं गणेश स्तवन केलं जातं. त्याच्यानंतर आपली पुढची आर्ट फॉर्म आम्ही प्रेझेंट करतो. तर गणपतीचं पान लावलं जातं आणि मग पोवाडा गायन सुरू होतं. त्याच्यामध्ये तंबोरा, हुडूक आणि टाळ ह्या 3 वाद्यांचा वापर केला जातो. अच्छा. हुडूक म्हणजे डमरू म्हटलंय तिकडे. हो, डमरू. बाप्पा म्हणजे सर्वस्वच आहे आमच्यासाठी. कोकणात, विशेषतः आमच्या सिंधुदुर्गात बाप्पाची आगमनाची आतुरता इतकी असते की विचारूच नका. माझ्या स्वतःच्या घरचा गणपती हा 21 दिवसांचा असतो. दर वर्षाला देवाची 21 दिवस आम्ही सेवा करतो. 21 दिवस सकाळची आरती, संध्याकाळची आरती, त्यांचं नैवेद्य प्रत्येक दिवसाला वेगळा नैवेद्य देवाला दाखवला जातो. 21 दिवसामधला रिपीट नैवेद्य होत नाही एकही. प्रत्येक दिवसाचं वेगवेगळा नैवेद्य दाखवला जातो. त्याची आगमनाची तयारी, त्याची सजावट, त्याच्यावरची डोक्यावरची, देवाच्या डोक्यावरची जी मांडणी,
माटी आपण म्हणतो, त्याला वेगवेगळ्या फुलारा लावलेला असतो, तो वेगवेगळा फुलारा, ह्या सगळ्या गोष्टींची भजनं म्हणा किंवा आमच्या लोककला म्हणा, ह्या लोककला पण तिथे सादरीकरण आम्ही करतो भजनांचं. त्याच्यामध्ये एक पूजा, सत्यनारायणाची पूजा. गणपती म्हटलं की सत्यनारायणाची पूजा प्रत्येक घरामध्ये असतेच. आणि त्या सत्यनारायणाच्या पूजेमध्ये आम्ही केळीचा मखर बांधतो, केळीच्या झाडांचा. तो देखील एक युनिक पार्ट असतो आमच्या कलेमधला. आम्ही 10-10, 15-15 फुटाचे मखर बांधतो, एवढे उंच केळीच्या झाडापासून बनणारे मखर. त्यामुळे कोकण आणि गणपती म्हटलं की भजनांचे टाळाचे आवाज ऑटोमॅटिक कानामध्ये वाजायला लागतात, गणपतीची आरती वाजायला लागते. आणि आमच्या ह्या सगळ्या लोककलेमध्ये गणेश स्तवन हा सगळ्यात प्रमुख भाग आहे. गणपतीची आराधना, जगणपतीचं स्तवन सगळ्यात पहिलं केलं जातं, त्याच्यानंतर आमच्या कलेची सुरुवात होते. त्यामुळे गणपतीशी खूप आम्ही कनेक्ट आहोत, खूप जवळचा संबंध आहे देवाशी. तो पुढचा आर्ट फॉर्म जो असा तो राधा नृत्य. आपल्याकडे शिगमो होता, त्या शिगम्यात आपल्याकडे होळी झाल्यानंतर राधा नाचवली जातं, त्याच्यातली ही राधा नृत्य हो आर्ट फॉर्म. पण हा पुरुष असतो. हो, राधा जे असतं तो एक मेल कॅरेक्टर फिमेल कॅरेक्टरचा गेटअप करतो आणि आपल्या समोर येऊन डान्स करतो, तो राधा नृत्य. आणि त्याच्यासोबत त्याला साथ देणारे वादक असतात आणि एक नाचा असतो, तिला कंपनी देतो आणि दोघे जण ते नाचतात. अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं. आमचे एक वयस्कर कलाकार आहेत, त्यांचा म्हणजे आता ते हयात नाही आहेत, मागच्याच वर्षी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा हा सगळा साज आहे. हो. आणि याच्यामध्ये आजही ट्रेडिशनल वाद्य, आजही आमच्याकडे लावण्या आहेत, छकड्या आहेत, गण आहेत. अशा पद्धतीने सगळे जे काव्य प्रकार आहेत ऑलमोस्ट सगळे आमच्याकडे आहेत आमच्या ह्याच्यामध्ये. आणि आजही आम्ही त्याच लावण्या गातो, त्याच छकड्या गातो आणि त्याच्याच पद्धतीने सादरीकरण करतो. इथे एक वेगळी वाद्य आहेत, दोन. एक सुरीपेटी, एक सुरीपेटी. माहिती असेल कदाचित. नाही, ऐकलंय, म्हणजे असं बघतोय प्रत्यक्ष पहिल्यांदा. सध्याला ह्याला श्रुती बॉक्स असं म्हटलं जातं. अच्छा, श्रुती बॉक्स तोच आहे हा. आम्ही त्याला एक सुरी पेटी असं म्हणतो. याच्यामध्ये एक सूर तो कॉन्स्टंट. करेक्ट, एकच सूर. याच्यामध्ये 9 स्वर असतात आणि जो आपल्याला हवाय तो ओके 9 स्वर आहेत त्यामध्ये. त्याच्यावेळी एक कुठला तो असतो, जो कुठला हवाय तो एक वाजणार त्याच्यातला. त्याला घेऊन त्याला पण उचलून तो गाणं त्या सुरात गायला बरोबर. ज्या स्वरात आपण गाणं गाणार तो लावायचा आणि तो थ्रू आउट वाजत राहणार. म्हणजे बॅकग्राऊंड. आता आपण शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम तुम्ही बघितला, त्यावेळी जो गायक असतो त्याच्या बॅक साईडला एक तानपुरा असतो. सो हा तानपुरा आहे, जो पूर्वी हा आपण ट्यून करून तो मागे लावून देतो, तो त्याला घेऊन बाकीची वाद्य ट्यून होतात सगळी. करेक्ट, तो हा आहे. एक सुरीपेटी. दुसरं इथे एक इंटरेस्टिंग वाद्य आहे, त्याला वाटा वाद्य असं म्हणतात. वाटा. हो, हे आमचं ट्रेडिशनल वाद्य आहे. सो हे कासाच्या धातूपासून बनलेलं थाळी आहे, जेवणाची थाळी आहे आमची. याच्यामध्ये आम्ही जेवायचो. अच्छा. सो ह्याच थाळीचा वापर करून आम्ही एक वाद्य बनवलं. आता काठी आणि थाळी बघितल्यावर आपल्याला असं वाटतं की हे असं वाजवावं, पण हे असं नाही. बेसिकली वाद्यांचे 2 प्रकार, एक सूर वाद्य, एक तालवाद्य. सो हे आपलं सूर वाद्य आहे, ताल वाद्य नाहीये. म्हणजे काठी असून पण तालवाद्य नाहीये, सूर वाद्य आहे. सो हे वाजवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. असे स्वर काढले जातात जो आपल्याला सूर हवा येतो. आता याची जागा बदलली की ह्याचा आवाज देखील बदलतो. अशा पद्धतीने हे वाजवलं जातं. त्यानंतर ह्या बाजूला आपण पाहतोय ते म्हणजे हे जे आहे हे 400 वर्ष जुनं पपेट आहेत. ओके, हे समोर आता आहे ते. हे दोन्ही, ही काळी पडलेली आहेत ती 400 वर्ष जुनी. हो. आता ह्याची खासियत काय असा, ह्याची खासियत ही असा, ही अशी दिसताना उघड्या डोळ्याने आपल्या काळी दिसतात, पण ज्यावेळी आपण लाईटच्या समोर नव्हतो तेव्हा त्याच्यातले रंग आपल्याला बघून मिळतात. अच्छा, ते कलरफुल असत. हा, अशी काळी दिसतात आपलं, काळी कुट्ट, पण हय बघितलं तर आतले रंग लाल, हिरवं, पिवळं सगळे रंग आपल्याला पाहायला मिळतात. आणि याच्यामध्ये कलाकाराची
हे दिसते आपल्याला त्याची व्यथा म्हणू शकतो आपण, कारण त्यांनी नवीन बनवायला त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यामुळे त्यांनी स्टिचेस घालून त्यांना प्रिझर्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती खाली आपल्याला काही टूल्स पाहायला मिळतात जे या कार्विंगसाठी किंवा त्यांना छिद्र पाडण्यासाठी जे वापरले जातात ते हे टूल्स आहेत सगळे. ही काठी असते जी मधोमध अशी फाडली जाते आणि त्याच्या मधोमध सँडविच केलं जातं चित्राचं आणि ते मध्ये टाकतात आणि त्याला मग ते रेडी होतं. ते बाहुली बनवण्याची हत्यारे. पेटारातील देव, हजगॉड, शंख. पेटाऱ्यातील देव याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर आपल्याला दशावतार कोकणातला खूप मोठा आर्ट फॉर्म आहे, त्याचाच पेटारा आपल्याला माहिती आहे. म्हणजे पेटाराबद्दल आपण ऐकले, पण असं नाही आमचाही पेटारा होता. अच्छा, आमचाही देव होता. आता दशावतारांच्या पेटाऱ्यामध्ये आपण गणपती पाहतो, लाकडाचा गणपती. आमचा अशा पद्धतीचा पेटारा होता आणि त्या पेटाऱ्यामध्ये असा आमचा दगडाचा देव असायचा. अच्छा, हा बाहुल्यांचा पेटारा म्हणजे आजच्या काळात बॉक्स प्रॉपर्टी बॉक्स. करेक्ट. सो दशावतारांचा पण असाच आहे, फक्त साईज मोठी आहे आणि लाकडी असतो. नाही, सेम. अच्छा, असंच असतो, सेम असतो, फक्त साईज मोठी असते. अच्छा, अशाच पद्धतीचा असतो. मग आमचं काय झालं, हा देव पहिला असायचा आणि कुठलाही खेळ, आम्ही याला खेळ म्हणायचो पूर्वी, खेळ सादर करायच्या अगोदर ह्या देवाची पहिली पूजा व्हायची, आरती व्हायची आणि त्याच्यानंतर खेळ सादरीकरण केलं जायचं. बाहुली बनवण्याची हत्यारे. सगळी टूल्स आहेत जी कार्विंगसाठी, त्यांना छिद्र पाडायला, ते कट करायला, लेदर कट करायला, ह्या सगळ्या गोष्टींसाठी ह्या हत्यारांचा वापर करायचो. आता थोडी मॉडर्न आले आहेत. आता कट करायला पूर्वी बाबा सीझर नव्हती, त्यावेळी हे जे टूल आहे त्याने फक्त असं असं करून पूर्ण कट करावं लागायचं. अच्छा, त्यावेळी त्याने ते कट करायचे. आता सीझरने आम्ही कट करतो, आउटर शेप आहे तो. छिद्र पाडायला असे काही वाद्य ही टूल्स वापरतो, हत्यार वापरतो. खरंच छान वाटतं ज्यावेळी लोक येतात आणि प्रत्येक लोकांना आम्ही हे सगळं म्युझियम दाखवतो. आमचं कसं आहे, आम्ही म्युझियम फक्त दरवाजा उघडून दाखवत नाही. म्युझियममध्ये आल्यानंतर आम्ही त्याची फीज घेतो, त्याच्यासोबत आम्ही त्याचे इच अँड एव्हरी स्टोरी, त्या प्रत्येक गोष्टीमागची जी भावना आहे, त्या प्रत्येक गोष्टीमागची जी स्टोरी आहे, ती सर्व आम्ही त्या कलाप्रेमींनाच, आता म्युझियमला येतात कलाप्रेमी, त्या सगळ्या कलाप्रेमींना आम्ही सांगतो. आणि हे सगळं सांगता सांगता काही लोक इतकी अप्रिशिएट करतात, इतकी वाहवाही करतात, तीच आमची पोचपावती असते आणि त्याच्यातूनच आमचं पोट भरतं. आम्हाला पैसा महत्त्वाचा नाही तितका. ऑब्व्हियसली जगण्यासाठी पैसा लागतो, पण पैसे बघून आम्ही लोकांना दाखवतो असं नाही आहे. लोकांची जे त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य असतं, त्यांच्या चेहऱ्यावरचं जे सुख दिसतं आम्हाला, एवढं सगळं बघून ते इथे आल्यानंतर त्यांच्या जुन्या आठवणी ज्या ताज्या होतात ते बघूनच आमचं पोट भरतं आणि आमचं म्हणजे ती वाहवाही आणि ते अप्रिशिएशन मिळतं, त्यानेच आम्हाला खूप भारी वाटते. एकदम बरीच मुलं येतात, बऱ्याच कॉलेजचे स्टुडंट्स येतात, ह्याच्यावरती रिसर्च करायला येतात. त्यांना आमच्या टेक्निक्स किंवा आमचे जे आर्ट फॉर्म्स आहेत त्याच्याबद्दल उत्सुकता असते. सगळं आम्ही त्यांना सांगतो आणि ते बरीच अभ्यास करून जातात, बरीच लोक खुश होऊन जातात इथून. नेक्स्ट जो आर्ट फॉर्म आहे त्याला कळ बाहुली असं म्हणतात. कळ बाहुली. कळ, हा, म्हणजे कळ दिली जाते आणि ती बाहुली नाचते, कळ बाहुली. तो कळ बाहुली याला इथल्या लोकल याच्यामध्ये साळू महिना पण म्हणतात. अच्छा, साळू महिना हा शब्द ऐकला असेल. साळू महिना. साळू महिना इंग्लिशमध्ये याला ग्लो पपेट्स किंवा हँड पपेट असं म्हटलं जातं. अच्छा. सो अशा पद्धतीची ती बाहुली असते. हा तंबोरा असतो खांद्यावरती, अशा पद्धतीचा आपला कलाकार असतो तो, घेऊन एका हातामध्ये बाहुली, एका हातामध्ये तंबोरा घेऊन. अच्छा, लोकांच्या दारोदारी फिरतो. अच्छा, एका हातातच बाहुली असते. एकाच हातात बाहुली. पण मग ती कशी, तिला काय? अशा पद्धतीने आता याची जी स्ट्रिंग्स असतात ती आपल्याला बाहेर दिसत नाही. बरोबर. याची स्ट्रिंग याच्या मागच्या बाजूला असतात आणि मागवणी मग हलवली जातात अशा पद्धतीने. आणि तंबोऱ्यावरती हे आणि मग तंबोऱ्यावरती गाणं सुरू असेल. हो, अशा पद्धतीने ते नाचवतात मग ते. अच्छा. आणि एका हाताने तंबोरा प्ले करतात ते. वा वा. सो ही जी बाहुली आहे ही माझ्या आईच्या वडिलांच्या वडिलांची बाहुली आहे. आईच्या वडिलांच्या वडिलांची म्हणजे आईच्या आजोबांची म्हणता येईल. ती आजही आम्ही सांभाळून ठेवली आणि ती आपल्याला म्युझियममध्ये ती पाहायला मिळते इथे. तर ह्या बाहुलीचं जे मॅकॅनिझम आहे आणि कळसूत्री बाहुल्यांचं मॅकॅनिझम आहे याच्यामध्ये बराच फरक आहे. अच्छा. कळसूत्री बाहुल्यांचे धागे जे असतात ते आपल्याला दिसतात, ते पाहू आपण.
याचे धागे दिसत नाही, त्यामुळे मेकॅनिझम मध्ये याचा बराच फरक असतो, याचे धागे आणि याची स्ट्रिंगशी लावण्यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट आर्ट फॉर्म आपला आहे तो कळसूत्री बाहुल्या. हा, कळसूत्री बाहुल्या, कळबावली, कळबावली, कळसूत्री बाहुल्या. याला हिंदीमध्ये कठपुतली असं म्हणतात. अच्छा, कठपुतली. कठपुतली. बरेच लोक इथे येतात जे महाराष्ट्रीयन असतात, त्यांना कठपुतली माहिती आहे पण कळसूत्री माहिती नसतं. त्यावेळी थोडंसं आम्हाला खंत वाटते, अरे आपलं महाराष्ट्रातली लोकांनी कळसूत्री हा मराठी प्युअर शब्द ज्याचा उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्ञानेश्वरीमध्ये एक श्लोक आहे, त्याच्यामध्ये ह्या कळसूत्री बाहुल्यांचा उल्लेख आहे. त्याच्यावरती आपण इमॅजिन करू शकतो ह्या आर्ट फॉर्म्स किती जुने आहेत. ते आहेत हिंदीमध्ये कठपुतली आणि इंग्लिशमध्ये याला स्ट्रिंग पपेट असं म्हटलं जातं. अच्छा, म्हणजे स्ट्रिंग म्हणजे धाग्यांच्या साहाय्याने नाचवली जाणारी बाहुली, ती स्ट्रिंग पपेट. इथे काही जुने मुखवटे पाहायला मिळतात आपल्याला. हे अराउंड 200 वर्ष जुने आहे. बापरे. रावण, गणपती, शंकर, एक राजा आहे. पूर्वी याचेही रंग स्पेसिफिक, गणपती म्हटल्यानंतर लाल रंगाचाच असेल, राजा म्हटला तर पिवळ्या रंगाचा असेल, लेडी कॅरेक्टर म्हटली तर पिवळ्या रंगाचीच असेल, शंकर निळ्या रंगाचा असेल, रावण किंवा राक्षस जेही आहेत, दानवरूपी जे आहेत, ते हिरव्या रंगाचेच असणार. अच्छा, हे पूर्वीचं आमचं ट्रेडिशनलचं हे होतं. आता आम्ही लोकांच्या आवडीनुसार थोडासा आम्ही बदल करत चाललेलो आहोत, कारण फॉर्म तोच जरी असला आमचा तसंच आहे, फक्त रंगकामामध्ये थोडंसं आम्ही बदल करून लोकांना ती पपेट्स आवडली पाहिजे त्या हिशोबाने आम्ही आता बनवतो. पूर्वी आता याचं हे सगळं करण्यामागचं पण थोडंसं एक हे होते. पिवळी पपेट्स का असायची जास्त? रात्री अंधार असायचा, पिवळा रंग हा अंधारामध्ये जास्त खिलून दिसतो. बरोबर. हिरवा रंग हा अंधारामध्ये खूप डार्क होतो. हा, ओके. सो डार्क कॅरेक्टरला डार्क रंग, त्या हिशोबाने ते रंग केले जायचे. आता टेक्नॉलॉजी पुढे गेली, लाईट्स आहे, त्यामुळे आपल्याला हव्या त्या रंगामध्ये आम्ही बनवू शकतो. ट्रेडिशन म्हटलं तर अशा पद्धतीचं आपल्याला येतं. खालच्या बाजूला काही टूल्स आहेत आमची बाहुली बनवायची. साग, शिवण आणि पंगेरा या 3 लाकडांपासून आम्ही ही बाहुली बनवतो. तिघांचीही सॅम्पल्स इथे ठेवलेली आहेत. जॉईंट्सला खिळी वापरतो. खिळी म्हणजे बांबूपासून एक त्याचा खिळा बनवला जातो आणि तो वापरला जातो. कुठेही पूर्वी खिळे वापरले जात नव्हते, बांबूचाच खिळा बनवला जायचा आणि तो वापरला जायचा. ही पूर्वीची ट्रेडिशनल ड्रिल मशीन आहे. अच्छा, ही का? हो, ही ही जी दोरीच्या साहाय्याने चालवली जायची. अच्छा, ही ड्रिल मशीन. सूत्र आहे, सूत आम्ही ज्याला म्हणतो, स्ट्रिंग्स जे बाहुली बनवण्यासाठी. आणि बाकीची टूल्स आहेत कार्विंगसाठी वापरतात ती. आता आम्ही मॉडर्न टूल्सने ती सगळी बनवतो, पण ही पूर्वीची जुनी काही टूल्स अशा पद्धतीची असायची. ह्या अशा आमच्या कळसूत्री बाहुल्या. ते कळसूत्री बाहुली बनवण्याची म्हणजे कशी घडली जाते, पहिल्यांदा लाकडाची बनतो, त्याला रंगकाम केलं जातं. त्याच्यानंतर त्याला एक आम्ही चाळ म्हणतो, आपण घागरा म्हणू शकतो, आम्ही ह्याला चाळ म्हणतो. चाळ नेसवला जातो. त्याच्या कमरेला एक खाच आहे बघा इथे, त्याच्यामध्ये तो दोरीने घट्ट बांधलं जातं. मग ते चाळ नेसून झाला की त्याला हात जॉईंट केले जातात. जे खिळी मी म्हटलं, खिळा, त्याने ते जॉईंट केले जातात शोल्डरला. ते झालं की त्याच्या अंगावर एक शालू घातला जातो. शालू घालून झाला की अलंकार घातले जातात आणि मग त्याला सूत्र लागतात आणि सूत्र लागले की ते बाहुलं पूर्ण होतं. अशा पद्धतीने ते घडवलं जातं. ते इथे ठेवलेलं आहे. पुढील आपला आर्ट फॉर्म जो आहे, पुढची जी आपली कला आहे, त्याला चित्रकथी असं म्हटलं जातं. बेसिकली आम्ही याला पोथी असं म्हणतो, पण इथे येणारे एज्युकेटेड लोक किंवा अभ्यासू लोक जे येत होते त्यांनी याला चित्रकथी असं संबोधलं. कारण चित्राद्वारे कथा सांगितली जाते म्हणून चित्रकथी असं याला संबोधलं जातं. आम्ही त्याला पोथीच असं म्हणतो. ही सगळी चित्र आहेत आणि ही सगळी चित्र जी आपल्याला पाहायला मिळतात तिथे पाहिल्याप्रमाणे ही 350 वर्ष जुनी आहेत सगळी चित्र, ए टू झेड. याच्यामध्येही गणपती आहे. इथे बघा किती छान सुरेख रेखाटलेला आहे. गणपती आहे, बाजूला रिद्धी सिद्धी वारा घालत आहे. 350 वर्ष जुने आहे. जुने आहेत. परिस्थिती बघून लक्षात येतच आपल्याला त्याची. बरोबर. आम्ही ज्यावेळी महाराजांची गुप्तहेरी कमी झाली, संभाजी महाराज आले, संभाजी महाराजांनंतर पेशवाई आली, पेशवाईनंतर पानिपत झालं, ह्या सगळ्यामध्ये आपलं सगळं होरपळून गेलं. त्यामुळे आमचा रोजगार निघून गेला. त्यामुळे आम्ही जिकडे तिकडे भिक्षा मागायला बाहेर पसरलो.
पसरत पसरत आम्ही इथे आलो असावं. आणि सावंतवाडीचे जे राजे होते, खेमराजे भोसले, त्या राजसंस्थानाने आम्हाला राजाश्रय दिला. त्यामुळे आम्ही इथे पिंगोळीमध्ये बसलो. त्या राजसंस्थानाने राजाश्रय दिला. त्यावेळी त्या राजाने आम्हाला गावं नेमून दिली. रोजगार काय आम्हाला मिळणार, तर आम्हाला एक एक गावं नेमून दिली. त्या गावांमध्ये नवरात्रीमध्ये जाऊन तुम्ही आपली 9 दिवस कला सादर करायची. कला सादर करून, त्या कला सादर करून झाल्यानंतर पोट भरण्यासाठी गावोगावी जाऊन भिक्षा मागायची त्या गावामध्ये. मग त्यामुळे देवळामध्ये ही कला सादर केली जाते. त्याच पद्धतीने ही कला नवरात्रीमध्ये देवाच्या सभा मंडपामध्ये सादरीकरण केलं जातं. एक पान असतं, सभा मंडपामध्ये आम्ही बसतो. तंबोरा, टाळ आणि हुडूक या 3 वाद्याने हे सादरीकरण केलं जातं. ज्यावेळी मी माझी कला सादर करायला जातो त्यावेळी देवाच्या गाभाऱ्यामध्ये जो देवाच्या समोर दिवा चालू आहे ती समई किंवा दिवा आमच्या समोर आणून ठेवतात. म्हणजे जोपर्यंत मी माझी कला सादर करतोय तोपर्यंत माझी कला उजेडात आहे आणि देव काळोखात आहे. केवढं मोठं भाग्य आहे आमचं ते. पण ज्यावेळी ह्याच कलेचा मोबदला घ्यायचा असतो त्यावेळी आम्हाला भीक मागावी लागते. ते लोकांच्या दारोदारी जाऊन. तीच खंत आहे. ती खंत आहे. माझ्या आयुष्यातला देवाकाळची मुवमेंट म्हणजे माझं मुंबईतून इथे शिफ्ट होणं. त्यावेळी मला आता भारावून येते थोडंसं, पण खरंच सांगायचं म्हटलं तर एवढी मोठी लाईफस्टाईल, ह्या लाईफस्टाईलमध्ये इतकी वर्ष मी जगलो. मुंबईमध्ये 2005 मध्ये गेलो. 5 पासून 2020 पर्यंत मी मुंबईमध्ये होतो. मुंबईची लाईफस्टाईल वेगळी, मुंबईचं सगळंच वेगळं. ज्यावेळी मी गावी शिफ्ट झालो त्याच्या अगोदर 1 वर्ष अगोदरच माझं लग्न झालेलं. त्यामुळे माझ्या बायकोलाही कन्व्हिन्स करणं खूप कठीण होतं आणि तिचा खूप मोठा रोल आहे. सॉरी. तिचा खूप मोठा रोल आहे माझ्या बायकोचा, माझ्यासोबत माझी साथ देण्याला. जो तो रिलेटिव्ह यायला लागला, बघायला लागला आणि म्हणायला लागला खूप छान केलेस. आणि बाबा आणि भाऊ हे दोघं माझे इन्स्पिरेशन आहेत. त्या दोघांनी बरंच सांगितलं, त्यांनी कन्व्हिन्स केलं आणि त्यांनी खूप मला सपोर्ट केला. घाबरू नको, सगळं होईल, व्यवस्थित होईल, तू ये, इथे शिफ्ट हो, सगळं होईल. त्याच्यानंतर मी बायकोला कन्व्हिन्स केलं, ती कन्व्हिन्स झाली. मुळात ती कन्व्हिन्स झाली म्हणून आज हे सगळं बघायला मिळतं आणि मी इथे आहे. नाही तर ती बीटेक इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आज. अच्छा. आणि आज ती हाऊसवाईफ म्हणून माझ्यासोबत आहे, कारण इथे गव्हर्नमेंट जॉब नाही. त्यामुळे तो खरा माझा देवा काळजी मुवमेंट होता आणि देवाला काळजी म्हटलं आणि इथे शिफ्ट झालो. वा. ह्या सगळ्या आहेत हे आमच्या मॉडर्न बाहुले आहेत. मॉडर्न पपेट्स आपण याला म्हणू शकतो. त्या सगळ्या मॉडर्न पपेट्स आहेत. त्या बाजूला आपण बघितलेल्या बाहुल्यांना पाय नव्हते बघा. बरोबर. ह्या सगळ्या बाहुल्यांना आपल्याला पाय पाहायला मिळतात आणि ह्या थोड्याशा मॉडर्न पद्धतीने, मॉडर्न टेक्निक्सने आम्ही बनवलेले आहेत. त्या बाहुल्यांना मी म्हटलं 3च धागे असतात. बरोबर. यांना 15 धागे आहेत. अच्छा. सो 15 धाग्यांच्या सहाय्याने आम्ही त्यांचं मेकॅनिझम, त्यांचे मुवमेंट्स देतो आणि ते नाचवलं जातं. पण ह्या तू बनवलेस म्हणजे हो. आपल्याकडे बनले? हो, आपल्याकडेच बनले. वेगवेगळे आहेत. हिंदीमधनं आम्ही रामायणाचा शो केला, जसं मगाशी आपण सावरकरांचं बोललो तसाच हिंदीमधून आम्ही रामायण केलं. त्याच्यासाठी ह्या बाहुल्या आम्ही बनवलेलो. राम लक्ष्मण, इथे दशरथ आहे, रावण आहे, इथे हा जटायू आहे. अच्छा. हा साधू रावण आहे, वेषांतर केलेला रावण असे. आणि तिथे नळ, नीळ आणि सुग्रीव आणि वानर हे 2 जण आहेत, मारुती. त्या बाजूला आपण सगळ्या कला ज्या पाहिल्या ह्या सगळ्या पुरुष प्रधान कला पाहिल्या. बरोबर. आमच्याकडे 2 कला प्रकार असे आहेत जे महिला प्रधान आहेत. त्याच्यामध्ये एक फुगडी आणि डोनागीत असे 2 कला प्रकार आहेत. डोनागीत. सो फुगडी मध्ये म्युझियम मध्ये ठेवण्यासारखं काही नाही, कारण त्यांचं सगळं परफॉर्मिंग आर्टवाला आहे.
त्यांची गाणी आणि त्यांचा डान्स फॉर्म, त्यामुळे त्यांची फक्त साडी इथे आम्ही लावले. आणि दुसरं आहे डोना गीत. हे डोना गीत अशा पद्धतीने प्ले करतात आमच्या महिला. आणि इथे आहे तो डोना. अच्छा, हा डोना आहे. सो डोना हा किचनमध्ये वापरला जाणारा वस्तू आहे. आणि हे जे आहे डवली, हे पण किचनमध्ये वापरलं जातं. बरोबर. हा स्पून आहे आपण म्हणू शकतो. सो आमच्या महिलांनी काय केलं, ह्या 2 गोष्टींचाच वापर करून आपलं वाद्य बनवलं. सो हा डोना उलटा ठेवला आता, हा सरळ केला की त्याचा यूज होतो. सो बेसिकली पूर्वी भाताची वाळणी लावली जायची याला. वाळणी म्हणजे काला भात, चुलीवर जी भात बनवतो, पाणी काढलं जातं. पाणी काढण्यासाठी पेज बनवतो, त्याच्यामध्ये काढली जायची. पीठ मळण्यासाठी, कोकमाचा आगळ काढण्यासाठी, गुरांना पाणी देण्यासाठी याचा वापर केला जायचा. बेसिकली ही पूर्वीची बकेट. येस. सो त्याचा वापर आम्ही महिलांनी काय केला, उलटी केली, हा उलटा केला. चुलीमधली राख थोडीशी याच्यावर टाकली आणि ह्या 2 डवल्या घेतल्या आणि याच्यावरती वाजवलं. आता याच्यावर राख नाही आहे, पण अशा पद्धतीने ते वाजवून याच्यातनं एक साऊंड येतो. ह्याने ती वाजवून त्याच्यासोबत गायन गायलं जातं. मोस्टली गणपतीमध्ये हे वाजवलं जातं जास्त प्रमाणामध्ये. आपल्या गणेश चतुर्थीमध्ये किंवा देवाच्या समोर अगदी सकाळी अर्ली मॉर्निंग पूजा करायच्या अगोदर हे वाजवलं जातं. ते म्हणजे त्याच्या मागची मान्यता अशी, देव रात्रभर झोपला असेल, जर मी हे वाजवलं तर देव माझा जागा होईल आणि मी जी पूजा करेन ती देवाला मान्य होईल, याच्यासाठी हा डोना वाजवला जातो. हे काय रे, हा जुनी नाणी. खालच्या बाजूला काही कॉइन्स आहेत, त्याच्यामध्ये शिवराई आहेत 2, 7th सेंचुरीचा कॉइन आहे. बाकी सगळे ओजी आहेत. हो. इथे 1 आणा पण आहे, अर्धा आणा, 1 आणा हे पण आहेत. हा 1 आणा आहे, हा अर्धा आणा आहे. ज्यांची आजच्या काळात करोडोंची किंमत आहे. उघडीचा साज शृंगार. ही बाकी इथली जी नाणी आहेत, आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतरची नाणी आहेत. त्याच्यामध्ये 1 पैसा, 10 पैसे, 5 पैसे असे सगळे कॉइन्स आम्ही कलेक्शन मध्ये ठेवलेले आहेत. मातीचा डोना. हा मातीचा डोना आहे. ही मांडली आहे. मांडली म्हणजे पीठ मळण्यासाठीची परात. परात. अच्छा, पूर्वीची परात आपण परात म्हणू शकतो. मांडली. भेडल्या माडाचा पलटा. कायलतं का मोठं कायलतं? हो, करेक्ट. लाकडाचा आणि भेडल्या माडाचा. हा लाकडाचा आहे आणि तो भेडल्या माडाचा. असे 2 वेगवेगळे आहेत. कसलं सुंदर आहे. हा आहे कुंटीचं पाहिली मी. ही कुंटी आहे. कुंटीचे 2 प्रकार. ही नॉर्मल, ही थोडी अप स्टँडर्ड असते. ती थोडीशी डिझाईन आपल्याकडे असतेच ना. ही आपल्याकडे असते नॉर्मल. हा आहे शेवगा, माहिती असेल. शिरवळ्या बनवण्यासाठीचा याचा वापर केला. आजही हे आहे ना, वापरत असतं ना. आजही आम्ही हाच वापरतो घरामध्ये, ज्यावेळी बनवायचे असतात त्यावेळी. हाच का? हा म्युझियम मध्ये ठेवलेला आहे. पण ज्या वेळी घरामध्ये शेवया करायच्या असतात, शिरवळ्या, त्यावेळी याचाच वापर होतो. पुढे आहे ते माझ्या आजोबांच्या सगळ्या वस्तू, आजोबांच्या वापरामध्ये आलेल्या सगळ्या वस्तू. हा त्यांचा शेवटचा फोटो, आजारपणातला त्यांचा, तो इथे आम्ही ठेवलेला आहे. त्यांनी वापरलेलं तुंतुण, त्यांचं हुडूक, त्यांचं जेवणाचं ताट, त्यांचं तांब्या, त्यांची पेटलं. एका ब्राह्मणाने, एका भटजीने त्यांना दिलेली ती 2 पेटलं आहेत. पेटूल. ज्याच्यामध्ये सामान वगैरे ठेवण्यासाठी. त्यांचा कॉस्ट्युम आहे तिथे. तुम्ही जपून ठेवलं. वारकरी होते, त्यांची माळ आहे. सगळ्यात महत्वाचं त्यांनी लिहिलेलं रामायण आहे. अच्छा, हस्तलिखित चित्रकथी रामायण. चित्रकथीचं रामायण, जो चित्रकथी आर्ट फॉर्म आपण जो पाहिला, त्याच्यामध्ये प्रत्येक पान नंबर व्हायचे. पान नंबर 53 वरती काय आहे, कुठलं पद आहे, कुठली ओवी आहे, कुठलं भाषण आहे, हे सगळं इथे त्यांनी लिहून घेतलं. आणि हे त्यांनी लिहिलंय. आजोबांनी लिहून घेतलं. ह्या बाजूला सगळ्या बांबूपासून बनलेल्या वस्तू आहेत, ज्या पूर्वी आपल्या घरांमध्ये असायच्या, आता नाही आहेत. याच्या बांबूची टोपली, बांबूची पळडी. इथे बघायला गेलं तर ही कणग आहे, कणगी असं म्हटलं जातं. कणगीमध्ये धान्य स्टोअर केलं जायचं, जे आता आपण ड्रम मध्ये स्टोअर करतात. सो ह्याच्यामध्ये. आणि दुसरं ह्याचं गोष्ट होती, याला शेणाचा लेप असायचा. अच्छा. सो गाईचं गोमूत्र, शेण, परत चुना, हळद
ह्या लिंबू ह्या सगळ्याचं मिश्रण करून आणि थोडीशी माती ह्या सगळ्याचं मिश्रण करून याला लेप लावला जायचा, तो जेणेकरून याच्यामध्ये कीड मुंगी काही लागत नसेल. आता प्लास्टिकच्या ड्रम मध्ये सरळ ओततात आणि ठेवतात, लेअरिंग असं बाहेरून प्रोटेक्शन त्याला. प्रोटेक्शन. ही कणगीची वेगवेगळी साईज आहे, ही एक साईज आहे, ही एक साईज आहे, वेगवेगळी साईज. हे आहे इरलं, हे फार इंटरेस्टिंग आहे इरलं आपलं. बरोबर. सो इरलं म्हणजे शेतकऱ्याची अम्ब्रेला म्हणू शकतो आपण. हे पानाने कव्हर असतं, त्याची पानं खराब झाली त्या पानाने. हे छोटं व्हर्जन आहे त्याचं. अच्छा. सागाची पानं किंवा पळसाची पानं त्याला लावली जायची. आणि येरवान हे लग्नामध्ये पाहायला लग्नात आपले असतं. आता त्याच्यातही जर आपण नीट नोटीस केलं तर त्याच्यामध्ये तांदूळ असतात आणि एक नारळ असतो. तर त्याच्यामध्ये तांदूळच का असतात, कारण पूर्वीचे हे डब्बे आहेत, धान्य स्टोअर करायचे, धान्य ठेवायचे. आता अल्युमिनियम स्टील आले, पण पूर्वी त्याच्यामध्ये डब्बे असायचे. ही रवळी आहे, ही पडली आहे आणि ही रवळी आहे. हे एरवान तो यज्ञा म्हणजे हँड फॅन आपण म्हणतो तो. आणि ही सांडशी, याच्यामध्ये पूर्वीचं पॉकेट म्हणायला हरकत. ह्या बाजूला माझ्या बाबाने आज तागत जे काही कमवले, जे काही मिळवले ते आपल्याला समोर इथे पाहायला मिळते. त्या कलेच्या संघर्षामध्ये त्याने हे सगळं कमवलेलं आहे. त्याच्यामध्ये मधोमध जे आपल्याला पाहायला मिळतो हा नॅशनल अवॉर्ड आहे 2005चा संगीत नाटक अकादमीचा. APJ अब्दुल कलाम सर आपले प्रेसिडेंट होते, त्यांच्या हस्ते मिळालेला. त्यांच्या हस्ते मिळणंच हा खूप मोठा गौरव होता. त्यानंतर महाराष्ट्र शासनाचा आदिवासी गिरिजन म्हणून पुरस्कार मिळाला, तो एक मिळाला 2021 मध्ये. 2023 मध्ये संस्कार भारती या संस्थेचा भरत मुनी हा पुरस्कार मिळाला. अख्ख्या भारतातून 2 व्यक्तींना मिळाला, त्याच्यात बाबा होते. वा वा. आणि एक मोठा अवॉर्ड म्हणजे लाईफ टाईम कोमल कोठारी लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड राजस्थान सरकारने दिला. राजस्थान, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात ह्या 4 स्टेटमधनं 2घांना मिळाला, त्याच्यात बाबा एक होते. आणि असे बरेच अवॉर्ड आहेत, बरेच पुरस्कार आहेत जे आपल्याला पाहायला इथे मिळतात. ती त्यांना मिळालेली स्कॉलरशिप आहे बाबांना. बाबा माझे सगळ्यात पहिले व्यक्ती ज्यांना ठाकर समाजातून भारत सरकारची कल्चरल डिपार्टमेंटची स्कॉलरशिप मिळाली. आजोबांना माझ्या फेलोशिप होती, बाबांना स्कॉलरशिप मिळाली आणि मला पुन्हा फेलोशिप मिळाली. वा, वारसा. वारसा. हा राष्ट्रीय पुरस्कार मला वाटतं आपल्या सिंधुदुर्गामध्ये, कुडाळमध्ये, पिंगुळीमध्ये हा बाबांनाच मिळाला. हो. हे सगळे आर्ट्स आहेत. अरण्यकांड पंचवटी. हो, अरण्यकांड. आता रामायणामध्ये वेगवेगळे कांड आहेत, त्याच्यातला एक अरण्यकांड. या संपूर्ण भिंतीवरती आम्ही रामायण रेखाटलेलं आहे. वा. सीता जन्म, राम जन्म पासून रावण वधापर्यंत इथे सगळं पेंटिंग आम्ही रेखाटलेलं आहे. क्या बात आहे. हे काय? हे इकडे आमचा एक छोटासा आम्ही स्टेज केलेला आहे, ज्याच्यावरती आमचे परफॉर्मन्स चालतात सगळ्या आर्ट फॉर्मचे. ह्या स्टेजच्या बॅक साईडला म्हणजे मागच्या बाजूला आम्ही आमच्या पपेट्स बनवलेले आहेत. शो मध्ये जशी रिक्वायरमेंट असते कुठल्या कॅरेक्टरची, मग ते तिथलं कॅरेक्टर आम्ही घेतो आणि त्याचं एक नवीन वेगळं पपेट बनवतो. अच्छा. ही सगळी रॉ मध्ये आम्ही बनवलेली, ती डिस्प्ले केलेली आहेत. बाप्पा म्हटलं तर खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. गणपती बाप्पा म्हटल्यानंतर इतक्या आतुरतेने आम्ही त्याची वाट बघत असतो देवाची, की देव कधी येता, किंवा गणपतीच्या शाळेत जाण्यापासून, पाठ देण्यापासून आम्ही त्याची आतुरता बघत असतो. पाठ कधी देव, माझं देव माका कशा पद्धतीचं होय, ह्याच्यापासून सगळी त्याची आतुरता चालू असते. देवाची पूजेपासूनची सगळी तयारी आम्ही करतो. देवाची जितकी मनोभावे सेवा करूची तेवढी करतो. पण ते 21 दिवस, आता आमच्याकडे 21 दिवस गणपती बसतात. 21 दिवस इतके मजेशीर, इतके पॉझिटिव्ह जातात, इतके म्हणजे घर गजबजलेलं असतं. एक वेगळीच वाईब्स घरात चालू असतात. पॉझिटिव्ह वाईब्स म्हणू आपण शकतो. एक वेगळीच वाईब असतात. गणपतीची ज्यावेळी जाण्याचे दिवस येतात, आम्ही दिवस मोजत असतो. उद्या 2 दिवस रवले, देव जातो. 1 दिवस रवलो, देव जातो. आणि असे देव जात म्हणजे एवढे कनेक्ट होऊन जातो आम्ही देवाशी, की गणपती विसर्जन झाल्यानंतर
ती गणपतीची भिंतही बघायला आम्हाला नजर फिरवावी लागत नाही. इतकं वाईट होतं, अरे कालपर्यंत इथे माझा देव होता आणि आता तिथे देव नाही. अगदी सुनं सुनं वाटतं सगळं. म्हणजे घरातला एक प्रमुख माणूस ज्यावेळी घरातनं मिसिंग होतो त्यावेळी जे घरामध्ये फिलिंग वाटतं, अरे कालपर्यंत हे गजबजलेलं होतं आणि आज सुनं सुनं पडलं, ती फिलिंग्स येते. आणि ते सांगणं थोडंसं कठीण आहे शब्दांमधनं, भावनिक आहे ती फिलिंग. आणि त्या फिलिंगमधनं खूप सुनं सुनं वाटून जातं सगळं घर असं. बा देवा लिंगा सातेरी, बाराचं पूर्वज, बाराचं गाडी, देव गजानन गणपती रे महाराजा. ही जी ठाकर लोककला काळाच्या पडद्याआड जाता ती जगाच्या कानाकोपऱ्यात पोचू दे रे महाराजा. या नवयुगांच्या मनामध्ये ही लोककला रुजान, त्यांका ही लोककला पुढे नेऊची बुद्धी दे रे महाराजा. आणि या ठाकरवाडी म्युझियमची अशीच भरभराटी, अशीच कीर्ती करून घेऊन ही तुझी येडी आकडी सेवा करून घे रे महाराजा.